नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येतो। मित्रांनो आजचा आपला आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाला मित्रांनो झाली जवळपास सुरुवात आणि जवळजवळ आता वाजले ते 10 ते 11 वाजले ते आता आपण पोहोचलोय मित्रांनो पेनवरून निघालो होतो सकाळी। आता रस्त्यात आपण नाश्त्यासाठी थांबलोय। चला मित्रांनो आजचा व्हिडिओ जबरदस्त असा असणार आहे, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन। तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर जर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। माझ्या साईटला माझा भाऊ आहे। चला तर मित्रांनो आज आपली मित्रांनो पेन बापूजी मंदिर इथून आता आपली पालखी निघाली। सकाळी मित्रांनो वाजले ते 8 8:30 वाजले आणि आता आपली पालखी निघाली। जस्ट आता आपली पालखी जाणार आहे डायरेक्ट आता खोपोलीमध्ये। आताच मित्रांनो सुरुवात झाली। जवळपास खांद्यावर मित्रांनो घेतलेली पालखी बघा समोर दिसत असेल। आता आम्ही चाललो अशा प्रकारे आपला कोळी लोकांना आईची खांद्यावरती पालखी घेऊन मित्रांनो सावकाश आपण जात असतो। तर त्याच्या मग मित्रांनो आपण आलो होतो इथं कामोठ्याला आणि गेल्या वर्षी आपली इथं पालखी आली होती मागं किरकंडीला। तिथं आपल्याला ताई आणि आजी भेटलेल्या आणि दादा भेटलेले। तिथं आपली आजी आपल्या आईला ना नवस बोलली होती, ती आता पूर्ण करण्यासाठी आलेली। ते आपण आता आजीला विचारू। आजी तुम्ही गेल्या वर्षी जे नवस बोललेलं तो पूर्ण तुमचा झाला? आणि मित्रांनो ही तर आपली खरी आईची श्रद्धा असते, कारण जेव्हा आपल्या एकवीर आईला आपण नवस बोलतो तो मित्रांनो जवळजवळ पूर्ण केल्याशिवाय राहत नाही मित्रांनो। आणि जो तो आपण नवस बोलतो तो देखील आपल्याला फेडलाच जायला लागतो मित्रांनो। तोच आता ताई आपली आणि आजी आणि दादा हे आता तिघं आईचा आपला नवस फेडायला आले। नवस फेडायला मित्रांनो नवस फेडताना आता ओटी भरतात। मित्रांनो ही त्यांची सुंदर आहे, ती देखील आता आईची ओटी भरते। आजी तुमचं नाव काय? सुनीता। यांचं सुनीता संकेत माझा मुलगा आहे तो। तुम्ही इथलेच काय? इथलेच तुम्ही? चालेल मित्रांनो किरकंडीवरून आता आले ते आपल्या पालखीचा गेल्या वर्षी नवस बोलला होता तोच आता फेडण्यासाठी आले। तर त्यांचा मुलगा पाया पडून घेते, आजीने देखील पाया पडून घेतले आहे। तर दोघं जण पाया पडा, दोघं पाया पडा। इथे बघा, इथे बघा। आई मावले तिकडे दोघी काय तिकडे घे बोल। त्यांना काय अडचण होती ते आम्हाला बोलायला सांगितलं होतं ते आम्ही बोलू। आई मावले त्यांची काय हरकत असं त्यांचं काम कर, तू त्यांची मनाची इच्छा पूर्ण कर, ते तुझी करतील। त्यांचं काम झालं पूर्ण म्हणून ते आईला भेटायला हौशीने आले। दोघं आली तिघं येऊ दे आधी पण ही पण विचार पूर्ण करा आई माऊली। मग ते त्यांचं आता चालव कोण तुझा मानपण इथं होते माऊली ते करेल कोण मग त्यांचे विचार करतील तुम्ही नका गंजी काय मित्रांनो आता आपण जस्ट आता दुपारी वाजलेत ते 2-2:30 वाजले आणि आता आपण तांबाट्यावरून जेवण करून मित्रांनो दुपारचं थेट आता निघालो होतो म्हणजे घुमल्या येतो बशी। आता आपला संध्याकाळचं जास्त आहे आणि तिथं आपला ग्रुप बदलला देखील जाते, कारण आपण जेव्हा चालत येतो ना
मित्रांनो आज आपण आलो होतो पेन बापूचे मंदिर पेन इथून आपण निघालो होतो आणि आज आता आपण आलो होतो म्हणजे बोंबल्या विठोबाच्या दर्शनाला. मित्रांनो आपण चाललो आहे बोंबल्या विठोबाजवळ आपण पोचलो आहे. कमीत वाजले 4 ते 5 वाजलेत आणि जाऊ आता बोंबल्या विठोबाचं दर्शन घ्यायला. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही कोळी लोक जेव्हा पालखीला दिंडीला मित्रांनो येतो तर मंदिरामध्ये नक्कीच मित्रांनो अभंग कशा प्रकारे घेतले जातात ना आमच्या गावात पालखीसोबत येतो आणि मी दाखवतो. तर मित्रांनो जवळपास आता आपण गाभाऱ्यामध्ये देवाच्या पोचले बोंबल्या विठोबाच्या. तर थोड्या टायमानंतर आता आपण आपले मित्र सर्व अभंगाला सुरुवात देखील करू. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. मित्रांनो आता आपण जस्ट पोचलो बोंबल्या विठोबाच्या मंदिरामध्ये आणि आपण गेल्या वर्षी मित्रांनो आपल्या मित्रांनी छानसा सुंदर असा अभंग घेतला होता 3ऱ्या दिवशी. यावर्षीसुद्धा आपली इच्छा आहे का आपली मित्रांनी अभंग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तर मित्रांनो मी सांगतो आहे का आता आपण पांडुरंगाच्या मित्रांनो मंदिरामध्ये आलो आणि आषाढी वारीसुद्धा जवळ आली. तर माझी इच्छा अशी आहे काय त्यांनी पांडुरंगाची अभंग सुंदर असा घ्यावा. त्याला विचारू आपली इच्छा तर आहे पण त्यात तो तयार आहे की नाही घ्यायला घेशील ना. हो तर मित्रांनो त्याने तो देखील हो बोलला आहे का आपला अभंग सुंदर असा घेईल. तर चला न थांबता आता आपण अभंगाला सुरुवात करू आणि अभंग जर आवडला नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. जगा पाटीरा